तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला कालपासून 2 दिवसापासून बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पाहायला सुद्धा मिळत आहे. बरोबर. आणि सर त्याचबरोबर मी मागील रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा म्हटलं होतं, की आपण मार्च महिन्याचा सविस्तर अंदाज घेऊया. कारण की आता मार्चची सुरुवात होणार आहे. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारण्यात येत होता, की मार्चची सुरुवात कशी राहणार किंवा मार्चचा सविस्तर अंदाज कसा राहणार? तर त्याबाबत सर शेतकऱ्यांनी एक सविस्तर अपडेट द्यावी सर आता. मार्च महिन्यामध्ये तसं 15 तारखेपर्यंत फारच पाऊस नाहीये. हो. आणि आता हे जे वातावरण आहे हे पण 2च दिवस आहे, आज आणि उद्या. हं, हं, हं. काही जिल्ह्यांमध्ये आज उद्या म्हणजे लातूर, नांदेड, हो, धाराशिव किंवा हो, यवतमाळ हो, यांच्या हो. दक्षिणी भागात थोडा पाऊस होईल. बरोबर सर. 2 दिवस नंतर काय पावसाची शक्यता नाहीये. बीडच्या पूर्व भागामध्ये, परभणी, हो. हिंगोली, जालन्याच्या काही भागात थोडा 2 दिवसाचं वातावरण आहे. हां, हां, हां. त्यानंतर हे वातावरण उघडण्याची शक्यता आहे, कारण कुठलंही मॉडेल त्याला सपोर्ट करत नाही आता. हो, बरोबर सर. पुढे झालं मग मार्च जसा सुरू होईल हो. तसा मार्च पहिलं अंदाज म्हणजे उन्हाचा कडाका वाढणार आहे. हां, हां, हां. आणि मार्च मध्ये 40शी पार तापमान जाण्याची शक्यता आहे. 40शी पार. हां, हां. हो. आणि त्यामुळे आपल्याला या वर्षीचं तापमान रेकॉर्ड ब्रेक करणारं असणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा. हं, हं, हं. तर त्याची सुरुवात मार्च पासून होईल. हो. 48°C रेकॉर्ड बापरे! यावर्षी उन्हाळा करणार आहे. हां, 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 हां. आता ते भारतात कुठे होतं ते माहित नाही. हो, परंतु 45°C पेक्षा जास्त तापमान हो. विदर्भामध्ये नोंदलं जाण्याची शक्यता आहे यावर्षी. हां, हां. आणि याची सुरुवात आता मार्च पासून होते. हो, त्यामुळे याचं गांभीर्य सगळ्या शेतकऱ्यांनी घेणं आवश्यक आहे. बरोबर सर. शेती व्यवसायावर या उष्णतेचा परिणाम काय होतो? हो, तर जे उन्हाळी पिकं असतात याला बरोबर. पाण्याचा पुरवठा जास्त करावा लागतो. हो, दुसरी गोष्ट, टोमॅटो सारखं पीक असेल उन्हाळ्यामध्ये हो. तर त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो, फळबागांवर परिणाम होतो. बरोबर सर. आणि मग त्याचा विपरीत परिणाम झाल्यामुळे मालाची क्वालिटी घसरण्याची शक्यता असते. हो, हो. दुसरी बरोबर. गोष्ट, जवळपास पहिले 2 आठवडे कोरडे असण्याची शक्यता आहे. हो. दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र पावसाचं अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल. हां, हां, हां. आणि शेवटचा आठवडा जास्त पावसाचा असू शकतो. जसं आपल्याला आपण सांगितलं होतं फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा पावसाळी राहील. बरोबर सर. तसंच मार्चचा सुद्धा शेवटचा आठवडा हा वादळी पावसाचा, गारपिटीचा असण्याची शक्यता आहे. हो, बरोबर सर. आणि त्याला जोडूनच एप्रिलचा पहिला आठवडा देखील गारपिटीचा असणार आहे. हो, त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे रब्बीची पिकं काढणीसाठी आहेत, त्यांनी आता ही पिकं साधारणपणे 24 म्हणजे 15 ते 24चा जो आठवडा आहे, हं, हं, हं. त्याच्या दरम्यान काढून घेणं आवश्यक आहे. हो, म्हणजे 24 तारखेपासून तर 31 तारखेचा जो आठवडा राहणार आहे, हो. या आठवड्यामध्ये मला असं वाटतं की अवकाळी पावसाचा प्रभाव वाढणार आहे. हो, आणि त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी रब्बीची पिकं हातात घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे सर. त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. हो, हो. कारण बरोबर आहे सर. आपण वर्षभर मेहनत करतो. अतिवृष्टीमुळे आपली खरीपाची पिकं गेलेली आहेत. हो, आणि आता आपल्याला रब्बीची पिकं देखील अवकाळी पावसामुळे जाण्याची शक्यता आहे. बरोबर सर. कारण शेवटचा आठवडा मार्चचा आणि एप्रिल हा अतिशय ऐन वेळेस होणारा पाऊस आहे, की जेव्हा रब्बीची सगळी पिके काढायला येतात. हो, हो. बरोबर. तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी रब्बीची पिकं वाचवली पाहिजेत. आणि थोडं म्हणजे सतर्क राहणं आवश्यक आहे. या काळामध्ये विजा पडण्याची शक्यता अधिक आहे. हां, हां, हां. कारण महाराष्ट्र हा वीज प्रवण भाग झालेला आहे. हो, धाराशिव, बरोबर. नांदेड आणि हं. पूर्व विदर्भ या ठिकाणी किंवा मराठवाड्यात देखील विजांचं प्रमाण अधिक राहतं. हो, हो. बिहार, छत्तीसगड आणि महाराष्ट्र हो, हे 2-3 स्टेट असे आहेत, म्हणजे झारखंड पासून बरोबर. 4 राज्यांमध्ये आपल्याला गेल्या काही 10 वर्षामध्ये आपण रेकॉर्ड बघितलं हो, तर विजा पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हो, हो. अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला दुहेरी काळजी घ्यायची आहे. हो, जेव्हा पावसाचं वातावरण तयार होईल तेव्हा शक्यतो उघड्यावर शेतकऱ्यांनी कामं करू नयेत, जनावरांना उघड्यावर बांधू नये बरोबर. आणि झाडाखाली थांबू नये. ही काळजी पावसाच्या काळात घेतली पाहिजे. ते बरोबर सर. आता ह्या 2 दिवसात सुद्धा आणि पुढे जेव्हा हे वातावरण तयार होईल तेव्हा देखील. बरोबर आहे सर. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली रब्बीची पिकं वाचवणं
मार्चच्या पहिल्या 3 आठवड्यात सगळी पिकं काढून घेणं हो आवश्यक आहे. हाच मार्चचा महत्त्वाचा अंदाज आहे. बरोबर सर. आणि सर गारपिटीची शक्यता राहणार का मग 15 ते 31 तारखेच्या दरम्यान मार्चमध्ये? मार्चच्या शेवटच्या आठवड्यात काही भागात गारपीट होऊ शकते. हं. एप्रिलमध्ये गारपिटीची शक्यता जास्त आहे. हो का? बरं सर, तुम्ही मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं. तुम्हाला माहीत आहे की तुमचा जो अंदाज आहे म्हणजे सविस्तर अंदाज पूर्ण महिन्याचा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आणि बरोबर. मागील जो अंदाज दिला होता तुम्ही म्हणजे फेब्रुवारीचा सविस्तर, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस आपल्याला जोरदार पाहायला मिळेल आणि काही भागातनीच पाहायला मिळेल हे सुद्धा तुम्ही सांगितलं होतं. तर त्याचप्रमाणे पाऊस सुद्धा झालेला आहे. तर शेतकऱ्यांच्या बरोबर. माध्यमातून आपल्याला जो मुख्य प्रश्न विचारण्यात होता तर की तुम्ही जे अंदाज देता तर तो एवढा परफेक्ट आणि एवढा बरोबर अंदाज कसा काय देता? नाही, आता आपला अंदाजच मॉडेल बेस आहे हो, आणि आम्ही अभ्यास करताना अनेक मॉडेल अभ्यासतो, पण देताना मात्र जे भरवशाचे मॉडेल असतात बरोबर सर. त्यांच्या आधारावर तो अंदाज देतो. हो, त्यामुळे ते अंदाज जुळतात. बरोबर आहे सर. आणि सर एक मुख्य प्रश्न विचारतो मी, की आज आपल्याला बऱ्याच भागातनी ढगाळ वातावरण चांगलंच पाहायला मिळत आहे. तर आज आणि उद्या कोणकोणत्या भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे सर? आज आणि उद्या धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हो, थोडा जालन्याचा पूर्व भाग, हो, अ, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, बरोबर. वर्ध्याच्या काही भागामध्ये आणि नांदेडमध्ये हो, काही भागात पाऊस होईल बरोबर. असा अंदाज आहे आज आणि उद्या. बरोबर आहे सर. त्यानंतर पाऊस उघडेल. हो. मात्र त्यानंतर आपल्याला ऊन पाहायला मिळेल 15 दिवस. हो, हो. हो.